समोर असलेला हा नमुना स्नॅप व्हायरस सारख्या जीवघेण्या आजाराचा शिकार झाला आहे. आधी हा व्यवस्थितपणे चष्मा दुकान चालवायचा, पण काही वर्षांपूर्वी त्याच्या भामट्या मित्राने त्याला स्नॅपचॅट चालू करून दिले. त्यावर तो लोकांचे भारी भारी स्नॅप्स बघून त्यांना स्नॅप्स पाठवू लागला व स्ट्रिक्सच्या जाळ्यात अडकला. पण 900हून अधिक स्ट्रिक्स होऊन 1000 स्ट्रिक्स पूर्ण न झाल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला व त्याला वेडेपणाची दौरेही पडू लागले. खाताना स्नॅप, पिताना स्नॅप, दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांचा स्नॅप काढणे व सर्व गोष्टी फक्त स्नॅप पुरत्या दाखवायची घाणेरडी सवय त्याला लागली. या व्हायरसबद्दल अधिक जाणून घेऊया डॉक्टर स्नॅपलेस साळवे यांच्याकडून. मागच्या काही वर्षात स्नॅप व्हायरसचे प्रमाण वाढतच आहे. वाढत्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी लोशनसारखी मुले प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्यांपेक्षा वरचढ स्नॅप काढण्यासाठी व स्ट्रीक मेंटेन करण्यासाठी स्नॅप व्हायरससारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडतात. जेव्हा लोक त्यांचे स्नॅप बघत नाही तेव्हा त्यांना टेन्शन येते व स्ट्रीक मेंटेन ठेवण्याची त्यांना कायम चिंता वाटत असते. लोशनसारखे मुलं आता या दयनीय अवस्थेत कधीपर्यंत राहतील हे तर वेळच सांगेल. पण स्नॅप व्हायरसवरील व्हॅक्सिन शोधण्यासाठी डॉक्टर स्नॅपलेस साळवे व त्यांची टीम चांदवडच्या पॅरिसवाडी परिसरात दिवसरात्र रिसर्च करत आहे. व्हॅक्सिन मिळेपर्यंत नमस्कार.